या गावाचा दादा कोणीच नाही, या गावाचा दादा हा सर्व ज्या न चालणाऱ्या गाड्या आहेत या गाड्यांमध्ये किती दिवस बसायचे, ही हवा बहुत तेज चल रही है। आणि त्यांनी त्या हवेसोबत या शहराच्या मी त्या दिवशी त्याची आम्ही प्रशासकीय मान्यता घेतली। त्याच्यामध्ये आता तो जो रेस्ट हाऊसचा भाग आहे तिथं तुम्हाला जाय यायला स्कोप तुम्ही बघितला का नाही माहिती नाही, मी मागे बराचसा डेव्हलप केला आहे। आता पुढचं सगळं नवीन करून या परिसरातल्या लोकांना जायला तिकडे एक चांगली संधी मिळेल असं आम्ही तिथं करतोय। यासोबत आम्ही आता संजय गांधीनगर मध्ये काही तुम्ही शौचालयाचे प्रश्न सांगितलेत, इथल्या प्रभागातील काही तरुणांसाठी जिमचा प्रश्न आलाय, राष्ट्रीय विद्यालय तर रामदेवजी बाबापर्यंतचा हिरापूर मार्गे रस्ता त्याला आम्ही आता पैसे देतोय। राष्ट्रीय विद्यालय ते अन्नपूर्णा हॉटेल कडून तो जो रस्ता जातो त्याला पैसे द्यायचं ठरवलंय। प्रभागातील अजून तुम्ही जे प्रश्न सांगितले असतील, तुम्हाला सांगतो की तुम्ही या प्रभागाची चिंता तुमचा नगरसेवक असं समजा की मीच आहे। असा कोणी आमदार जर तुम्हाला इथे येऊन सांगेल की ज्या दिवशी नगरसेवकाने काम केलं नाही त्याची जबाबदारी मी घेतो, मी ज्याही कामाची आजवर तुम्ही बघा ज्याही कामाची जबाबदारी घेतली, मी असं कधीच म्हणणार नाही की ते नगरसेवक असे झालेत ते तसे झालेत। जे नगरसेवक काम करणार नाही त्यांना आपण पुढच्या वेळेस नारळ गोटा देऊन टाकू की जेणेकरून लोकांनाही आपण किती वेळेस हे करणार। आपण येणाऱ्या काळात बऱ्याच तरुणांना संधी द्यायचं ठरवलंय, अनेक आता आपण नवीन त्याच्यामध्ये लोकांना आपण सोबत घेतोय। शेवटी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व अशा भूमिका घेण्यासाठी सगळ्यांना एकत्रित आपल्याला यायचंय। खरं तर या परिसरासाठी आम्ही एक रेल्वे अंडरब्रिज आता मी मंजूर केलाय। बहुत त्याला इतका कमी वेळ लागेल की रेडी स्ट्रक्चर असतं म्हणजे 60 ते 100 दिवसाच्या आत तो संपेल। हा आम्ही आता पूर्ण ब्रिज पाडतोय। तुम्हाला इकडून पुढे जाणारा एक रस्ता जो आहे हिरापूरला कनेक्ट करणार, तिथून एक रेल्वे अंडरब्रिज पुढच्या टप्प्यात देऊ। म्हणजे किती वर्ष झाली की या तिथून नदीवर एक ओव्हरब्रिज एक ब्रिज कोणाला बांधता आला नाही, रेल्वेचा अंडरपास कधी डेव्हलप करता आला नाही। किती समस्या असतील की शाळेच्या विषयावर असतील किंवा एज्युकेशन म्हणजे कुठल्याही मुद्द्यावर जर म्हटलं एक मुद्दा असा यांनी आणून दाखवावा की आम्ही हे काम करू शकलो। आणि या गोष्टीचा मला एक आनंद आहे, या शहरातले काही जाणकार माणसं ज्यांच्या लक्षात आलं की हवा बहुत तेज चल रही है आणि त्यांनी त्या हवेसोबत या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत यायचं ठरलं। आणि त्यांची काही भूमिका कोणा परिवाराच्या कोणा व्यक्तीच्या विरुद्ध नाहीये, पण काम करणारी माणसं शेवटी बघा आपण बऱ्याचदा पाहतो वरमाई जर चुकीची निघाली तर वराडांना काय शिवाय देऊन फायदा। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत यायचं ठरलं आणि त्यांची काही भूमिका कोणा परिवाराच्या कोणा व्यक्तीच्या विरुद्ध नाहीये, पण काम करणारी माणसं शेवटी बघा आपण बऱ्याचदा पाहतो वरमाई जर चुकीची निघाली तर वराडांना काय शिवाय देऊन फायदा। आता जर तुमचं नेतृत्व जर योग्य नसेल तर नगरसेवक तरी काय करतील। शेवटी मुंबई मंत्रालय पैसे आणायची धमक कोणात असली पाहिजे, ती आमदारातच असली पाहिजे। ते आमदार करू शकतो किंवा त्या आमदाराला जर नसेल त्यांच्यासोबत तेवढी कुठली तरी एक शक्ती पाहिजे की जो ते सर्व कामं तिथं आणू शकतो। खरं तर त्या अशी आता बरीचशी लोक आहेत की जी सर्व एकंदरीत सगळ्यांनी ठरवलंय की आम्ही आता विकासासोबत येणार आहे। भूषण दादा मी तर गेल्या अनेक वर्षापासून मित्र होतो, मतदानामध्ये आम्ही दोघं विरोधात काम करायचो आणि ज्या दिवशी मतदान झालं का रात्री ते मला फोन करायचे, मंगे दादा आता कसं राहील, किंवा मी तरी फोन आवर्जून करायचो की निकाल कसा लागेल। ते सांगायचे की तुम्ही सांगा, मी म्हटलं की निकाल असा लागेल। त्यांच्या लक्षात आलं की दरवेळेस आपण फोन करतो आणि दरवेळेस हा माणूस निकाल सांगतो, निकाल तसा लागतो। आता आपण या ज्या न चालणाऱ्या गाड्या आहेत या गाड्यांमध्ये किती दिवस बसायचं। शेवटी सुपरफास्ट गाडीवर आपण बसलं पाहिजे। रामचंद्र भाऊ असतील, नाना असतील, नाना तुम्ही बघा मी तुम्हाला काही सांगत नाही, तुम्ही देखील नेतृत्व त्यांच्या सोबत केलं। तुमच्या घरासमोरचा रस्ताच मला करावा लागला। नानांच्या लक्षात आलं आपलं जर कधी आपण जर आपल्याला स्वतःला न्याय देऊ शकत नाही तर आपण लोकांना न्याय द्यायची भूमिका तरी कशी घेणार। ते वयाने मोठे आहेत, त्यांनी समजदारी घेतली आणि त्यांनीही मान्य केलं की दादा कुठेतरी चांगल्या काम करणाऱ्या माणसासोबत आम्ही यायचं ठरवलंय। DR दादा असतील, आमची सगळी म्हणजे राज पुंशी असेल, गुजरातजी पुंशी असेल, पुंशी साहेबांनी 5-50 करोड रुपयाची कामं केली असतील, पण ती कामं त्यांना घेत असताना काय त्रास झाला आता मला सार्वजनिक सांगता येणार नाही। परंतु या शहराला
काय परिस्थिति झाली। राज भाई आप भी नगराध्यक्ष थे, बोलने के लिए आपके पास, मुझे आपको मैं गलत नहीं बता रहा हूं, आप सुनो, ठीक है नहीं, बताओ ये शहर में क्या कर पाए, आपके हाथ में था ही क्या, आप सयाजीराव थे खाली काम करणारी। त्याचं कारण असं आहे की फक्त पुंशी परिवाराला फक्त सही करायची होती, निर्णय वेगळ्याच ठिकाणी होत होते। शेवटी हे आशाने काय होणार आहे, पुन्हा अजून सयाजीराव उभे करून काम तिसरेच बघतील, शहर पुन्हा अजून अधोगतीकडे जाईल। आपल्याला अनेक वर्षापासून म्हणजे माझ्यासोबत जी लोक काम करतायत त्यांचं हेही म्हणणं पडतंय, मला कोणाला दुखवणं किंवा कमी लेखणं हा त्या मागचा उद्देश नाही आहे। राज माझा सहकारी आहे, पण त्यांच्याही लक्षात आलं की बाबा आता आपल्याला प्रवाहात यावं लागेल। आणि मी तुम्हाला राजकीय भाषणाच्या पलीकडे सांगतो, एका वाक्यात सांगतो, या शहराला सुधारण्याची, या शहराला बदलवण्याची, या शहराची विकासाची जबाबदारी मी घेतोय। तुम्ही कसलीच काळजी करू नका, तुम्हाला कोणाकडे जावं लागणार नाही। अगदी शेवटच्या टप्प्यात तुम्हाला एकच सांगेल, या परिसरातले बरेच व्यापारी आहेत, व्यापाऱ्यांना मधल्या काळात या परिसरात काही लोकांचा तर अगदी रात्री 2 पॅक मारले की त्रास द्यायचा कार्यक्रम चालू व्हायचा, अनेक लोकांना इथं प्रॉब्लेम व्हायचा। मी तुम्हाला सांगतो की माझं काम केलं नाही तरी देखील, पण माझी एक भूमिका आहे, कुण्याही व्यापाराला या शहरात कोणाची त्रास द्यायची, कोणा मायच्या लालची हिम्मत नाहीये। माझ्या चाळीसगावकरांना कोणी माणूस येईल, कोणी ब्लॅकमेल करेल, कोणी त्याला त्रास देईल, कोणीही तुम्ही काळजी करू नका, काही लोक माझ्यापर्यंत पोहोचत नाही। तुम्हाला माझं सांगणं आहे, जर तुमच्याशी कोणी अव्यवहारिक गैरव्यवहार पद्धतीने ब्लॅकमेलिंग, एक्स्टॉर्शन, अर्जफाटे करून ब्लॅकमेल करणे, काहीतरी वेगळी मागणी करणे, अशा प्रकारची कोणी लोक 2 नंबरचे धंदे करणारे, तुम्हाला महिलांना, पुरुषांना, कोणालाही तुम्हाला मनात कधी येऊ नका देऊ की आपल्या मागे कोणी नाही, त्या लोकांच्या मागे पॉलिटिकल आहेत, हे दादा लोक आहे। या गावाचा दादा कोणीच नाही, या गावाचा दादा हा सर्वसामान्य माणूस आहे। माझ्या कुण्या माणसाला या गावात, शहरात, तरुणाला, विद्यार्थ्याला, महिलेला, व्यापाऱ्याला त्रास होणार नाही याची हमी मी लिहून देतो। एक वेळेस एखादं काम इकडे तिकडे मागे पुढे झालं तरी चालेल, पण या शहरातल्या कुण्या व्यापाऱ्याला त्रास होणार नाही, मी ठणकावून सांगतो। त्रास देणाऱ्या माणसाची गय केली जाणार नाही, तो कोणाच्याही जवळचा राहू द्या, तो कोणाचाही माणूस राहू द्या, त्याला बिलकुल चुकीला माफी करणार नाही, हे देखील आवर्जून सांगतो। शेवटी या शहराला आपल्याला सर्वांना एकत्र पुढे घेऊन जायचं आहे। विकासाची अनेक कामं आपण हातात घेतली आहे। मी 250 कोटीचे, काही लोक म्हणतात की 1000 कोटीचा आकडा तुम्ही कसा गाठणार आहे। रामचंद्र भाऊ, तुम्हाला सांगतो की मी मागच्या वेळेस एका भाषणात सांगितलं होतं, आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये पाण्याचे प्रकल्प केलेत। 600-650 कोटीचा एक प्रकल्प आम्ही त्याची काम आता 80-70% 1.5 वर्षात पूर्ण केलं। आता एक कॉलेज आम्ही शासनाचं आणतोय, त्याच्या आता बऱ्यापैकी आम्ही आता त्याचे ड्रॉइंग डिझाईन खूप पुढे चालले गेलो आहे। त्याच्यामध्ये त्यांचं इन्स्पेक्शन झालंय, जवळजवळ त्याला 250-300 करोड रुपये लागतील एकाच कॉलेजसाठी। 75 एकरामध्ये या गावात, या शहरात आम्ही कॉलेज उभं करतोय, जेणेकरून आज तुम्ही बघा एज्युकेशनची कुठलीही व्यवस्था 30-40 वर्षात राहिली नाही। आपण राष्ट्रीय विद्यालय सारखी संस्था, एबी हायस्कूल सारखी संस्था इथं गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय। तिथेही काही ठिकाणी राजकारण करण्यात आलं, तो विषय गौण सोडा, पण काहीतरी नवीन करावं, काहीतरी मला गावाला द्यायचंय। आणि माझा कायमचा प्रयत्न असतो, माझं या गावावर प्रेम आहे। काही लोक म्हणतात की ते संकल्पना लिहितात, त्यांच्या बापाचं आहे का, कोणी म्हणतं त्यांच्या घरचं आहे का, हो माझा बाप बी इथला आहे। अरे हे गावातला प्रत्येक माणूस माझा आहे, या प्रत्येक गावातल्या गल्लीशी माझी नाळ मला वाटते, इथली प्रत्येक वास्तू मला माझी वाटते। आणि मी जर एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घेत असेल, शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणून असेल, तर तुम्हाला त्यात वाईट वाटायचं कारण काय आहे? तुम्ही कुठलंही काम करणार नसताना तुमच्या पाट्या लागल्यात त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? माझा आजही तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही 1 लाख रुपयाचं काम करा, त्याला 10,000 रुपयाचं बोर्ड मी तुमचं लावून देतो। अरे तुम्ही कामं करू शकला नाही, तुम्ही या शहराला काही देऊ शकला नाही, आज तुम्हाला जिकडे गेलं तिकडे चाळीसगाव शहरात कुठेही फिरताना तुम्हाला जे दिसतंय, तुम्हाला आतून त्रास होतोय। जर या शहरात तुम्ही जर काही विकासाची भूमिका घेऊन गेला असतात तर ही वेळ आली नसती। मला ही निवडणूक विकासाच्या पलीकडे कुठल्याही मुद्द्यावर न्यायची नाहीये। काही लोक मुद्दे वेगळे आणतील, मी त्यांना प्रत्येक मुद्द्याला उत्तर देईल, परंतु आता ही जबाबदारी ही काही माझ्या एकट्या माणसाची नाहीये, ही 4 माणसं जी आहेत
तुम्ही म्हणाल की तुम्हाला सांगतो की 5 वर्ष जबाबदारी माझी, परंतु हे 15 दिवसाची जबाबदारी कोणाची? तुम्हाला